राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुशील बंदपट्टे, कविता चंदनशिवे, सारिका फुटाणे व विश्वनाथ बिडवे यांच्या प्रचारार्थ आज प्रभाग क्रमांक 4 मध्ये भव्य प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले। महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय दत्ता मामा भरणे यांच्या हस्ते या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी युवक व महिला आघाडीचे अध्यक्ष माननीय सोनवणे हे विशेष उपस्थित होते। उद्घाटन प्रसंगी बोलताना कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विकासभिमुख धोरणाचा आढावा घेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार सक्षम व अनुभवी असल्याचं सांगितलं आहे। आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक 4 मधील मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना भरघोस पाठिंबा द्यावा असं आव्हानही त्यांनी यावेळी केलं आहे। या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष संतोष भाऊ पवार, जुबेर बागवान, आनंददादा चंदनशिवे, सुशील बंदपट्टे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रभाग 4 मधील शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमास्थळी नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मिळणारा वाढता पाठिंबा स्पष्टपणे हा जाणवत होता। सर्व आपल्या प्रभाग क्रमांक 4 मधले सगळे मतदार बंधू आणि भगिनींनो, आपण सर्वांनी राष्ट्रवादी शिवसेना युतीचे उमेदवार आमच्या कविताताई चंदनशिवे, आमचे सीए बंदपट्टे, आमच्या सारिकाताई फुटाणे आणि विश्वनाथ बिडवे यांची जी खून आहे घड्याळ, या घड्याळावरती आपण सर्वांनी मतदान करावं, मतदान रूपी आशीर्वाद द्यावा ही विनंती करण्यासाठी आज आम्ही आपल्या या प्रभाग क्रमांक 4 मध्ये आलेलो आहोत। आताच आपल्या सगळ्यांचे नेते आनंददादा चंदनशिवेंनी आपल्याला प्रास्ताविक केलेलं आहे आणि तुम्हा सर्वांना माहित आहे की आम्ही जे मत मागतोय हे विकासासाठी मत मागतोय। उद्याच्या सोलापूर शहराच्या बदलासाठी मत मागतोय, उद्याच्या सोलापूर शहराच्या विकासासाठी मत मागतोय। आपल्या सर्वांना माहित आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब, सुनील तटकरे साहेब आणि या सर्वांचं तुम्हाला दादांच्या कामकाजाची पद्धत आपल्या सर्वांना माहित आहे। हे काम करणारा नेता, रात्रंदिवस कामाचा ध्यास असणारा नेता, अनेकदा शब्द दिल्यानंतर शब्द पाळणारा नेता, अशी अजितदादा पवार साहेबांची ओळख ही संपूर्ण राज्यामध्ये आहे। मला तुम्हाला एक विनंती करायची आहे, हे 4 उमेदवार खूप वेगळे, खूप चांगले तरुण आहेत की जेणेकरून आपल्या या प्रभागाचा ते विकास करतील। नुसते नगरसेवक म्हणून नाही तर तुमच्या जनतेचे सेवक म्हणून त्या चौघ काम करतील हा तुम्हा सर्वांना विश्वास आज मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो। आनंददादाच्या बाबतीमध्ये तुम्हा सर्वांना माहिती आहे की एक लढवय्या कार्यकर्ता आहे। एक स्वतःसाठी, जनतेसाठी, एखाद्या फटक्या माणसासाठी किती वरचा मोठा माणूस असला त्याला अंगावर घेणारा कार्यकर्ता कोण असेल तर त्याचं नाव आहे आनंददादा चंदनशिवे। आणि खूप लोकांसाठी मेहनती करणारा आणि त्यांचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मित्रांकडे 4 उमेदवार आहेत। आपली मला सगळ्यांना विनंती करायची, या चौघांना चांगल्या प्रकारचं मतदान झालं पाहिजे। मतदान घड्याला असं करा, त्या मतदानाचा आवाज तो माझ्या इंदापूर बटन दाबा, असं बटन दाबा, तो आवाज इंदापूरला आला पाहिजे। त्यामुळे अधिक जास्त काय बोलणार नाही, परंतु निश्चित प्रकारे शेवटी हा राष्ट्रवादी पक्ष हा फुले शाहू आंबेडकरांचा विचारधारा चालणारा पक्ष आहे। आम्ही सगळ्यांना सारखं धरणारा पक्ष आहे। कुठतर राजकीय स्वार्थासाठी आम्ही काही गोष्टी कुणाला वेगळं कमी कोण लेखणारा आमचा पक्ष नाहीये। तर निश्चित प्रकारे येणाऱ्या गुरुवारी आपण सगळ्यांनी घड्याळाला बटन दाबा ही विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।